Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सध्या राज्यात जमीन घोटाळ्याचं एक मोठं प्रकरण चांगलंच तापलंय। अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर महारत्नाची सुमारे 1800 कोटीची जमीन 300 कोटी रुपयाला घेतली आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही बुडवली असे आरोप आहेत। आणि या प्रकरणात आता 3 जणांवर गुन्हेही दाखल झालेत। मात्र घोटाळा करण्यात आलेल्या अमेडिया या कंपनीत ज्यांची 99% भागीदारी आहे त्या पार्थ पवारांवर मात्र कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। आता या सगळ्यात जेव्हा असंच काहीसं प्रकरण एकनाथ खडसेंसंदर्भातलं जेव्हा समोर आलं होतं तेव्हा काय कारवाई करण्यात आली होती, नक्की ते प्रकरण काय होतं आणि तेव्हाही मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी काय भूमिका घेतली होती, नेमकी काय कारवाई झाली होती, सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं। त्यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर महसूल मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी MIDC मध्ये जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला होता। ही जमीन त्यांनी त्यांची पत्नी आणि कुटुंबाच्या नावाने खरेदी केली। या जमिनीची किंमत 31.1 कोटी किमतीची होती। मात्र ती खडसे यांनी 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली असा हा आरोप होता। खरं तर हे प्रकरण 2016 पासूनच सुरू होतं। तेव्हा भाजपचंच सरकार होतं, पण त्यावेळी एकनाथ खडसेंवर कुठलीही चौकशी करण्यात आली नव्हती। जेव्हा भाजपकडून अन्याय होत असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली। हा भूखंड अब्बास उकाणी यांच्या मालकीचा होता। या प्रकरणी खडसेंचं मंत्रिपद तर गेलंच, शिवाय त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिराही लावला होता। आता या चौकशीच्या आधी काय घडलं होतं ते बॅकग्राऊंड सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। चौकशी सुरू व्हायच्या काही दिवसांपूर्वीपासून एकनाथ खडसेंनी सातत्याने भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यामुळे खडसे चांगलेच चर्चेत होते। एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्याची शक्यता व्यक्त केली होती। मात्र भाजपने ईडी लावली तर आपणही सीडी लावू असा इशाराही एकनाथ खडसेंनी दिला होता। यानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी भूखंड प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती। याचबरोबर या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटिंग समिती देखील नेमण्यात आली होती। ही जमीन MIDCच्या मालकीची असल्याने ती इतक्या कमी किमतीत कशी काय विकत घेण्यात आली, इतक्या कमी किमतीत व्यवहार झाला कसा, जमीन खरेदी करण्यासाठी चौधरींकडे 3 कोटी कुठून आले, अशा अनेक मुद्द्यांवरून ईडीने तपास सुरू केला होता। आता पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुती सरकार अडचणीत आलेत आणि यात आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही उडी घेतली आहे। हे अजित पवारांच्या नावाचा वापर केल्याशिवाय शक्यच नाहीये असा आरोप खडसेंनी केलाय। त्याशिवाय या सरकारी जमिनीच्या खरेदीचं प्रकरण 48 दिवसात कसं काय क्लिअर होतं, 1 लाख रुपये भाग भांडवल असलेल्या पार्थ पवारांच्या कंपनीकडे 300 कोटी रुपये आले कुठून, हा पैसा कुणी दिला, कुठून आला, असे अनेक गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत। त्यामुळे या प्रकरणात एकनाथ खडसे यांनी करेक्ट वेळेवर एंट्री केलेली दिसतेय। कोणतीही सरकारी अथवा MIDCची जमीन नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले असं सुद्धा खडसे म्हणाले आहेत। तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते। 70,000 कोटीचा पाटबंधारे घोटाळा त्यांनीच सांगितला होता। अजित पवार यांना चक्की पिसिंग करायला लावणार हे वाक्य फडणवीसांचंच आहे। आता पुण्याच्या जमीन घोटाळ्याच्या या प्रकरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे यांच्यातल्या राजकीय वादालाही खतपाणी मिळालंय। मला 14 खात्यांचा मंत्री असताना नैतिकदृष्ट्या राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं, हीच नैतिकता अजित पवार यांच्याबाबत दाखवावी असं आव्हान आता एकनाथ खडसेंनी दिलंय। शेवटी एकनाथ खडसेंवर जेव्हा आरोप झाले तेव्हा ईडी लावत त्यांच्यावर कारवाई सुरू केली, मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला। मात्र आता महायुती सरकारच्याच उपमुख्यमंत्र्याच्या मुलासंदर्भात तसंच प्रकरण समोर आल्यानंतर कारवाई तर पुढचीच गोष्ट आहे, पण गुन्हा सुद्धा दाखल होत नाहीये हे विचार करायला भाग पाडणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।